नमस्कार सर्वांना. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधर्व मंच संगीत स्पर्धा माहिती ही माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे. मी सर्वप्रथम या संतपीठाचे आपले संचालक हरिभक्तपरायण राजू शिवाजी धोरे साहेब, त्याचप्रमाणे प्राचार्य ज्ञानेश्वर किसन गाडगे, डॉक्टर स्वाती संजय मुळे संचालिका आहेत, संदीप खोत आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि विश्वास जाधव रजिस्ट्रार बाळासाहेब, प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी येत आहेत, सुधाकर चव्हाण आणि हे सर्व संतपीठाचे जे अधिकारी पदाधिकारी इथे या प्रेससाठी उपस्थित आहेत. याचा उद्देश साधारणतः आपली संस्कृती, आपला वारकरी संप्रदाय, संतांची विचारधारा तसेच संत साहित्य आदी करून घटकांची जोपासना व्हावी, तसेच या संत विचारांचे संक्रमण पुढील पिढीकडे होऊन त्याचे जतन करत असताना हे संत साहित्य विज्ञानाधिष्ठित विचारधारेतून अंगीकारले जावे. श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत या सर्व सकल संतांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या व विज्ञानाचे मूळ असणाऱ्या या संत वाङ्मयाचे संक्रमण पुढील पिढीकडे व्हावे या हेतूने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून संतपीठाची निर्मिती झालेली आहे. संतपीठाच्या विचारांचे स्रोत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी नानाविध प्रकारचे आपण प्रयत्न करतो आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे स्थापनेचे 125 वर्ष असा खूप सुंदर असा हा त्रिवेणी संगम आहे. आणि याचे औचित्य साधून संतपीठाच्या माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्नता ठेवून गांधर्व मंच या नावाने तबला सोलो वादन, पखवाज सोलो वादन, शास्त्रीय गायन व संतरचित अभंग गायन इत्यादी स्पर्धांचे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयोजन करतो आहोत. संगीत हे संत विचारांच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा एक भाग असल्याने संतपीठातील संत विचार व गांधर्व महाविद्यालयातील संगीत याचा मेळ घालत या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गांधर्व मंच या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन आपण केलेले आहे. स्पर्धक नोंदणीनंतर स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा हा ऑनलाईन परीक्षणाचा असेल. त्यातून निवडलेल्या स्पर्धकांची पुढील निवड फेरी ही ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षकांच्या समोर होईल आणि ऑफलाईन स्पर्धा ही संतपीठामध्ये आयोजित केल्या जातील. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आपण करणार आहोत. थोडक्यात आपण या गांधर्व मंच संगीत स्पर्धा ही कशासाठी आपण आयोजित करतोय याचा उद्देश या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगायचा होता. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय हे सुद्धा एक राष्ट्रीय स्तरावरची फार मोठी संगीताची संस्था आहे आणि त्यामुळे संतपीठ आणि ही एक जागतिक कीर्तीवरची ही संस्था आहे. या संस्थेचा आपण एकत्र येऊन संत विचार आपल्याला अजून कसा पोहोचवता येईल. आता याच्यामध्ये गांधर्व महामंडळाचं तर म्हणणं आहे की परदेशातून सुद्धा स्पर्धक याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं असेल की आपण जे काही स्पर्धा ठेवल्या आहेत त्या सुद्धा तबला सोलो वादन म्हणजे सगळ्या संत विचाराशी किंवा आपल्या कीर्तन संस्कृतीशी संबंधित सगळे आपण स्पर्धा ठेवल्या आहेत. त्यामध्ये पखावाज सोलो वादन आहे, शास्त्रीय गायन आहे आणि संतरचित अभंग गायन. स्पर्धेचं वेळापत्रक आपल्याला सांगतो की मार्च अखेरपर्यंत आता आम्ही हे स्पर्धेचे नियम तयार करणे, सॉफ्टवेअर आणि परीक्षकांची नियुक्तीची चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे 2 एप्रिल पासून या स्पर्धेची नोंदणीची सुरुवात होईल. 2 ते 22 स्पर्धक नोंदणीसाठी आपण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ऑनलाईन ऑडिशन पण त्यांनी पाठवायचं आहे. 22 एप्रिल ते 30 एप्रिल विलंब शुल्कासह प्रवेश नोंदणी असेल. यामध्ये आपण 2 गट केले तर 4 गट आहेत. वय वर्ष 9 ते 12, 13 ते 18 यासाठी 500 रुपये,
आणि वय वर्ष 19 ते 25 व 26 ते 40 यासाठी 750 रुपये. विलंब शुल्क हा 200 रुपये असणार आहे. 30 एप्रिल ते 10 मे ऑनलाईन परीक्षकांच्या मार्फत ऑडिशनची तपासणी होणार आहे. 11 मे ते 15 मे आम्ही तो आमच्या इंटरनल कामकाजासाठी वेळ राखून ठेवलाय. 5 जून ते 7 जून हे 3 दिवसामध्ये संतपीठ येथे प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होती आणि 7 जूनला आपला बक्षीस वितरणाचा मुख्य कार्यक्रम असणार आहे. तर थोडक्यात ही आपल्याला सर्वांना माहिती द्यायची होती. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त या उपक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी. संतपीठ हे